मित्रांनो, अभिनेत्री तेजश्री प्रधानने स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका का सोडली आहे, अशी बातमी नुकतीच समोर आली आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मुक्ता ही मुख्य पात्र साकारत होती. पण अचानक तेजश्रीने या मालिकेतून एक्झिट घेतल्यामुळे मालिकेच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. आम्ही फक्त राज आणि तेजश्रीसाठी ही मालिका बघत होतो, असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तर प्रेक्षक म्हणतात की तेजश्रीने मालिका सोडली तर मालिका बघण्यास काहीच अर्थ नाही आहे, असं कमेंटमधून सांगण्यात येत आहे. दरम्यान अशा बातम्या समोर आल्यानंतर अभिनेत्री स्पर्धा ठेगळे या प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारणार आहे. प्रेमाची गोष्ट ही मालिका चांगला TRP देत होती, तरी अभिनेत्री तेजश्री प्रधानने ही मालिका का सोडली हे गुलदस्त्यात होतं. पण आता स्वतः अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या सोशल मीडिया हँडलवरती एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामधून स्पष्ट होत आहे की अभिनेत्री ही मालिका का सोडली आहे. ती या पोस्टमध्ये तेजश्री म्हणत आहे की कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. आपल्यालाच आपली किंमत जाणून घ्यावी लागते. आपल्या अस्तित्वाचा आदर करावा लागतो. कोणी दुसरं आपल्यासाठी हे करत नाही. तेजश्रीच्या या एका चाहत्याने कमेंट केली आहे की आम्ही पूर्ण समर्थन देतो, कारण मालिकेच्या कथानकामुळे तुमच्या अभिनय कौशल्याचा आणि कर्तृत्वाला न्याय मिळत नाही. तुमच्या प्रचंड क्षमता आणि कामाप्रती असलेली निष्ठा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहत आलो आहोत. तुम्ही हा प्रोजेक्ट सोडला याचं आम्हाला आनंद आहे, कारण आधीच ही मालिका रिमेक असल्यामुळे त्यात बदल होणार नव्हते. एक चाहता म्हणून मला नेहमीच तुमच्याकडून काहीतरी वेगळं आणि रोचक पाहायला आवडेल. पण हे सगळं जरी असलं तरी नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती आम्ही मिस करू आणि लवकरच तुम्हाला एका रोचक प्रोजेक्टमध्ये आम्हाला पाहायला आवडेल. या कमेंट्सवरती तेजश्री प्रधानने सुद्धा सहमती दर्शवली आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की मालिकेमध्ये तेजश्रीच्या भूमिकेला न्याय मिळत नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेचं कथानक तेजश्रीला रुचत नव्हतं. बाकीचे चाहते देखील कमेंट्स करून म्हणत आहेत की तेजश्रीचा हा निर्णय अगदी बरोबर आहे. मालिकेमध्ये आता बघण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. फक्त राज आणि तेजश्रीसाठीच आम्ही ही मालिका बघत होतो. मालिकेमध्ये श्रावणीला खूपच जास्त महत्त्व दिलं जाते. ही मालिका सागर, मुक्ता आणि सईच्या नात्याबद्दल आहे, तर त्यांना महत्त्व देण्याऐवजी सावनीला जास्त महत्त्व दिलं जात होतं. त्यामुळे तेजश्री नंतर आम्ही ही मालिका बघणं सोडून देऊ, कमेंट्सद्वारे असं म्हणताना अनेक जण दिसून आले. तेजश्री साकारत असलेलं मुक्ता हे पात्र आता लवकरच जे आहे ते आता आपल्याला दिसणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही तेजश्रीला मुक्ताच्या भूमिकेत मिस कराल का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.